नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यंदा श्रावण महिन्यामध्ये 12 ऑगस्टला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यानं, या दिवशी उपवास केल्यानं किंवा या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानं संकट निवारण होतं, आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होतात. त्याचबरोबर ग्रहशांतीसुद्धा होते. मंगळ दोष असेल तर अंगारक दोष असेल, ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल ज्याच्यामुळे पगार वाढत नाहीये, नोकरी मिळत नाहीये किंवा लग्न जमत नाही, अशा काही अडचणी असतील तर त्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रतानं नक्कीच दूर होतात. घरात ऐक्य निर्माण होतं, आनंद निर्माण होतो आणि घरात एखादं मंगल कार्यसुद्धा होतं. त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते, मन स्थिर होतं, आत्मविश्वास वाढतो. इतकंच काय, मोक्षप्राप्तीसुद्धा होते असा धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख आहे. मग अशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या विघ्न बाधा दूर करायला यंदा श्रावण मासामध्ये आलेली आहे. श्रावणात आल्यामुळे याचं महत्त्व अधिकच वाढलंय. तर बघा, अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही 21 संकष्टी चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून किंवा 21 चतुर्थी व्रत मोदकाचं किंवा 21 चतुर्थी व्रत खडी साखरेचं किंवा गुळाचं हे किंवा मिठाचं सुद्धा तुम्ही करू शकता. अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही याला सुरुवात करू शकता. या संपूर्ण प्रत्येक व्रताची माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. उद्यापन देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि माहिती नक्की तुम्हाला सर्व मिळून जाईल. महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी प्रत्येकजण हे व्रत जे आहे ते करू शकतात. हे व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम जाणून घेऊया हे व्रत कशासाठी करायचं आहे. स्वतःचं घर होण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी, किंवा तुमच्या मिस्टरांचं नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं, तुमच्या मुलांचं नोकरीमध्ये प्रगती व्हावी, त्यांचं चांगलं एखाद्या कॉलेजमध्ये सिलेक्शन व्हावं, किंवा तुमच्या मुलीचा विवाह जमावा. म्हणजे काही तुम्हाला असं वाटतंय की ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे, या गोष्टीसाठी मी खूप उपाय केले, खूप तोडगे केले, खूप सेवा केल्या पण मला यश मिळालं नाही, तर तुम्ही हे संकष्टी चतुर्थी 21 संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकता. हे व्रत पूर्ण करण्याच्या आत तुमची इच्छा 100% पूर्ण होईल असे बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत. मग नक्की कुठल्या खास गोष्टी आहेत किंवा कुठले खास उपाय आहेत जे या दिवशी करायचे आहेत, किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या या दिवशी अजिबात करू नये, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आता वळूया अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे, जी मंगळवारी आलेली आहे 12 ऑगस्टला. या चतुर्थीची सुरुवात होणार आहे 12 ऑगस्ट सकाळी 8:40 आणि समाप्ती होणार आहे 13 ऑगस्ट सकाळी 6:35. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो, त्यामुळे चतुर्थी असणार आहे 12 ऑगस्टला. चंद्रोदयाची वेळ असेल रात्री 9:17. तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे मंगळवारी रात्री 9:17 नंतर हा उपवास सोडायचा आहे. बघा, अंगारक नावाचे ऋषी होते, ते गणपती बाप्पांचे निस्सिम भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांना विचारलं की काय हवंय. अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं. मग गणपती बाप्पाने त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी कथा पुराणात येते. प्रथम मी हे तुम्हाला 21 संकष्टी चतुर्थी व्रत कसं करावं हे सांगणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही चतुर्थीच्या दिवशी या व्रताची सुरुवात करणार आहात. हे व्रत जे आहे ते 21 चतुर्थीपर्यंत करायचं असतं. पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी चतुर्थीच्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सुरुवातीला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा आहे हे आपण जाणून घेऊ. फक्त तुम्ही संकल्प करत असताना 21 चतुर्थी व्रताची सुरुवात करू शकता. तर आता पहिल्या आपण चतुर्थीच्या दिवशी संकल्प केला, चतुर्थीला सुरुवात केली. आता प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा. साध्या पाण्याने केला तरीही चालतो किंवा पाणी, पंचामृत, परत स्वच्छ पाणी याप्रमाणे अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा किंवा गणपती अथर्वशीर्ष देखील तुम्ही म्हणू शकता.
अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपतीची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला अक्षदा व्हायच्या, गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची, त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून एखादं लाल फुलं अर्पण करायचं आणि 21 दुर्वांची एक जोडी आवर्जून चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। सकाळी ही पूजा करत असताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा, साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल। ही झाली आपली सकाळची पूजा। तसंच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर पूजा मांडायची असेल तर या पद्धतीने तुम्ही मांडू शकता। आता दिवसभर उपवास करायचा आहे। दिवसभर उपवासाचे जे पदार्थ आहेत, साबुदाणा, भगर, ज्यूस, चहा, कॉफी जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला 21 संकष्टी चतुर्थी व्रत जेवण करून एक वेळा जेवण करून देखील करू शकता। जर तुम्ही आजारी वगैरे असाल तर आता दिवसभरामध्ये तुम्ही हे जे पदार्थ आहेत ते खाऊ शकता आणि या दिवशी पराण्य वर्ज्य करायचं आहे। म्हणजे दिवसभर जे फराळाचं वगैरे आपण पदार्थ खाणार आहोत ते सुद्धा तुमच्या घरचेच खायचे आहेत, दुसऱ्यांच्या घरचे खायचे नाहीत। उपवास सोडायचा आहे। संध्याकाळी फळे खाऊन देखील उपवास करू शकता। याला म्हणतात न जेवता उपवास करणं। आता कॅलेंडरमध्ये तुम्ही बघितलं असेल की चंद्रोदयाचं टायमिंग काय आहे। कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं संकष्टी चतुर्थीला चंद्र उदय वेळ म्हणून जी असते ती त्या वेळेला परत जे आपण देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं। परत एखादं लाल फूल असेल, 21 दुर्वांची जुडी असेल ती तुम्ही अर्पण करून घ्यायची आणि तुम्हाला 21 मोदक बनवायचे आहेत। आता इथे बरेच लोक विचारतील की मोदक तळणीचे का उकडीचे असावेत, तर तुम्हाला जे शक्य होतील ते तुम्ही बनवू शकता। शेवटी काय फक्त मोदक बनवण्याला महत्त्व आहे आणि ते 21 असावेत किंवा 21 बनवायचे आहेत। त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। पूजा केल्यानंतर त्यानंतर तुमच्या बाल्कनीमध्ये, गच्चीमध्ये, अंगणामध्ये जिथून कुठं तुम्हाला चंद्राचं दर्शन होतं तिथे जाऊन तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे। चंद्राला ओवाळायचं, त्यानंतर घरामध्ये यायचं आणि तुम्ही जो काही स्वयंपाक बनवलेला आहे, बरेच जण याचा सुद्धा नैवेद्य दाखवतात, पण फक्त मोदकांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। त्याचबरोबर जर तुम्हाला हवं असेल तर जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो, काही हरकत नाही आहे। त्यानंतर चंद्र उदयाचा टायमिंग झाल्यानंतर चंद्राची गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायला बसायचा आहे। या दिवशी उपवासासाठी वरण भात, भाजी पोळी जे सात्विक जेवण असतं, ज्यामध्ये कांदा लसूण नसणार आहे किंवा कांदा लसूण हे बघा तामसिक भोजन मानलं जातं, म्हणून आपण कांदा लसूण वर्ज्य करायचं, असा स्वयंपाक बनवायचा आणि असा स्वयंपाक आपल्याला खायचा आहे। आपण सुरुवातीला काय करायचं बघा, जे आपण 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला आहे त्यातला एक मोदक घ्यायचा, ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आणि आपण खायचा। त्याच्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो स्वयंपाक आपल्याला जेवण करून हा जो चतुर्थीचा उपवास आहे तो सोडायचा आहे। या पद्धतीने एक संकष्टी चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून आपल्याला करायचं आहे। बाकीचे मोदक हे तुम्ही घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून द्यावेत आणि या चतुर्थीचं उद्यापन करताना तुम्हाला शेवटच्या चतुर्थी दिवशी म्हणजे 21व्या चतुर्थीला गणपतीला अभिषेक घालायचा आणि संध्याकाळी एका लहान मुलाला जेवायला घालायचं आहे। नंतर आपण आपले व्रत सोडायचं आहे, म्हणजे उपवास सोडायचा आहे। आता मी तुम्हाला मिठाच्या चतुर्थी व्रताची माहिती सांगणार आहे। मिठाची चतुर्थी हे कोणी करावे तर नियम काय आहेत बघा। अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता। 21 चतुर्थी हे व्रत केलं जातं। हे व्रत अगदी साधं सोपं असून कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष दोघंही हे व्रत करू शकतात। व्रत करत असताना सर्वप्रथम संकल्प करणं आवश्यक आहे। पहिल्या चतुर्थीला संकल्प करायचा आहे। चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे। या उपवासाला तुम्ही साबुदाणा खिचडी, भगर, वेफर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत, कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचे नाही। या सर्वांमध्ये मीठ असते, त्याच्यामुळे आपल्याला ते खायचं नाहीये। तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळे, दही खाऊ शकता, पण त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये। व्रत चंद्राला पाहून सोडायचं असतं। चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये। चंद्राचा उदय कधी होणार आहे हे कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं। नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला नैवेद्य दाखवायचा। बघा, मिठाचे चतुर्थी व्रत करत असताना 21 मोदक बनवणं आवश्यक आहे। उकडीचे, तळणीचे कोणत्याही पद्धतीने तुम्ही 21 मोदक बनवायचे आहेत। 21 मोदकांपैकी 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाचं आणि गुळाचं सारण घालायचं। मात्र एक मोदक असा बनवायचा ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे, खूप जास्त सुद्धा मीठ घालायचं नाहीये, फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणाबरोबर तुम्हाला मीठ घालायचं आहे। मोदक घेतल्यानंतर 20 नारळाचे आणि 1 मिठाचा असं 21 मोदक तयार होतील।
हे मोदक तुम्हाला एकत्र करायचे आहेत. कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही आहे. मिठाचा मोदक तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्र करायचा आहे. तुम्हाला तो कळला नाही पाहिजे की हा मिठाचा मोदक आहे, म्हणून मोदक लहान करायचा आहे, कारण की आपल्याला मोदक खाऊनच हा उपवास सोडायचा असतो. जर तुम्ही मोठे मोदक केले आणि समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्याच्या नंतर 21वा मोदक तुमचा मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही आहे. आणि जर समजा छोटे छोटे मोदक असतील तर आपण 21 मोदक जे असतील ते खाऊ शकतो. चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा, चंद्राची पूजा करून 21 मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर गणपतीची आरती करायची आणि उपवास सोडायला बसत असताना एक आसन घ्यायचं, त्या आसनावर बसायचं आणि पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लास भरून उपवास सोडताना पाणी घ्यायचं. जमिनीवर बसायचं नाही आहे. उपवास सोडताना नेहमी आसन घेऊन बसायचं. 21 मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक लागेल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल. त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही आहे. जर तुम्हाला पहिला मोदक मिठाचा लागला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा सुद्धा मिठाचा मोदक लागेल, पहिला लागो, दुसरा लागो, 5वा लागो किंवा शेवटचा कोणताही तुम्हाला मिठाचा मोदक लागेल तो तुम्हाला पूर्ण खायचा आहे. त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की तुम्ही मीठ थोडंसं टाका जेणेकरून तो आपण खाऊ शकतो. पण जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मोदक स्वतःच खायचे आहेत. उपवास सोडताना कोणाशीही बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही. आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला आणि बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे आहेत, मग बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद द्यायचा नाही आहे. पण समजा तुम्हाला 5वा 6वा मिठाचा मोदक लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे आहेत. पण समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्याच्या नंतर 21वा मोदक तुम्हाला मिठाचा लागला, पूर्ण मोदक मी खाणार, मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार नाही करायचा. ते मोदक तुमच्यासाठीच असतात, कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत. आणि शिल्लक राहिलेले असतील तरच ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. घरच्यांच्यासाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता, कारण तुमचे बनवलेले मोदक शिल्लक राहिले तर तुम्ही ते गाईला किंवा इतर मुक्या जनावरांना देखील दिले तरी चालतात. मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता. जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक, तिसरा मोदक जर मिठाचा लागला असेल तर आणि मग तुम्हाला जर भूक लागू शकते, अशा वेळी तुम्ही दूध फळे खाऊ शकता. हे व्रत संपूर्ण 21 संकष्टी होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे. मिठाचा मोदक आणि तुम्हाला म्हणजे मोदक खाऊनच तुम्हाला हे उपवास सोडायचे आहेत. त्याच्यानंतर काही जेवण करायचं नाही, तुम्हाला काही खायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे तुम्ही खाता जेवण मीठ टाकून ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजेच काय तर मिठाची चतुर्थीचं व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण करायचं नसतं. शेवटच्या उपवासाच्या दिवशी म्हणजे 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून अभिषेक करून घ्यायचा असतो. अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आहे. जर समजा तुम्हाला घरीच अभिषेक करायला जमत असेल तर ठीक, पण जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावानं अभिषेक करायला सांगू शकता. रात्री गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर चंद्राचं दर्शन करून पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला एका मुलाला जेवू घालायचं असतं. 7 ते 8 वर्षाचा मुलगा तुम्हाला लहान मुलाला जेवून घालायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसा उपवास सोडायचा आहे. त्या दिवशी सुद्धा, उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जेवायचं नाही, तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे. आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काहीच खायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता. आणि नंतरच संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही पकडू शकता, नाही पकडला तरी चालेल. अशा प्रकारे तुम्हाला मिठाच्या चतुर्थीचं व्रत करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.